नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत, मग कांद्याची पात आपल्याला बाजारामध्ये भरपूर मिळते. म्हणूनच आज कांद्याच्या पातीची भाजीची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. खूप सोपी रेसिपी आहे. एकदम कमी मसाल्यांमध्ये कमी तेलाचा वापर करून ही भाजी आपण आज बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथे तुम्ही पाहू शकता, मी एकदम ताजी हिरवेगार कांद्याची पात बाजारातून आणलेली आहे. आता ही पात आपण अशा प्रकारे थोडी थोडी घेऊन बारीक चिरून घेणार आहोत. तुम्ही इथे पाहू शकता, अशा प्रकारे कांद्याची पात आपल्याला चिरून घ्यायची आहे. आता उरलेली पात मी अशाच प्रकारे चिरून घेत आहे. आता कांद्याची पात चिरून झालेली आहे. एकदा चिरून घेतल्यानंतर आपण पाण्यामध्ये 1 ते 2 वेळा ही पात धुवून घेणार आहोत, कारण यामध्ये माती वगैरे लागलेली असते. ती पाण्यामध्ये व्यवस्थित धुवून काढणं गरजेचं आहे. धुवून झाल्यानंतर हे सर्व पाणी मी बाजूला केलेलं आहे आणि आता आपली पात चांगली धुवून झालेली आहे. आता आपण भाजी करायला घेऊयात. इथे मी छोटी 1 वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत. ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात आणि अशा प्रकारे जाडसर मिक्सरला वाटून घेऊयात. लक्षात घ्या, आपल्याला या शेंगदाण्याचं एकदम बारीक कूट करायचं नाही. अशा प्रकारे जाडसर शेंगदाणे वाटून घ्यायचे आहेत. आता आपण भाजी करायला घेऊयात. त्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आता आपण थोडंसं तेल घेऊयात. आता हे तेल गरम झाल्यानंतर सर्वात आधी आपण चिमूटभर हळद घालणार आहोत. त्यानंतर लगेचच चवीनुसार मीठ घालणार आहोत. मीठ घातल्यानंतर इथे मी 1.5 चमचा जो घरचा लाल मसाला असतो तो घातलेला आहे. मसाला घालून झाल्यानंतर तेलामध्ये अर्धा मिनिट परतून घ्यायचा आहे. लगेचच जी कांद्याची पात आपण धुवून ठेवलेली होती ती घालायची आहे. तेलामध्ये मसाला घातल्यानंतर पटकन करपण्याची शक्यता असते, म्हणूनच कांद्याची पात लगेचच घालायची आहे. कांद्याची पात घातल्यानंतर अशा प्रकारे मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता हाय फ्लेम वरती 2-3 मिनिट अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर कांद्याची पात थोडीशी शिजून कमी होणार आहे. आता आपण जे शेंगदाणे मिक्सरला वाटून ठेवले होते ते कांद्याच्या पातीमध्ये घालायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. 1 ते 2 मिनिट व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण यावरती झाकण ठेवणार आहोत आणि 10 मिनिट ही कांद्याची पात शिजवून घेणार आहोत. 10 मिनिटानंतर झाकण उघडून पाहिल्यानंतर तुम्हाला कांद्याच्या पातीला भरपूर पाणी सुटलेलं दिसेल. आता पुन्हा झाकण लावायचं आहे आणि आणखीन 10 मिनिट ही कांद्याची पात शिजवून घ्यायची आहे. आता टोटल 20 मिनिट भाजी शिजत आहे. झाकण उघडून पाहूयात. आता ही कांद्याची पात मिक्स करून घेऊयात. तुम्ही इथे पाहू शकता, बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे. आता आपण 1 ते 2 मिनिट ही कांद्याची पात व्यवस्थित मिक्स करत राहून उरलेलं पाणी आटवून घेऊयात. 1 ते 2 मिनिटानंतर आपली कांद्याची पात व्यवस्थित आता शिजलेली आहे आणि अशा प्रकारे आपली कांद्याच्या पातीची भाजी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. ही रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.